नमस्कार मित्रांनो. तर आपण आज कोऑर्डिनेशन कंपाऊंड या चॅप्टरमध्ये क्रिस्टल फील्ड थेरी ही बघणार आहोत, जेणेकरून जे कन्फ्युजन होते कलर ऑफ कंपाऊंड किंवा मॅग्नेटिक प्रॉपर्टीज किंवा ते स्प्लिटिंग कशी होते आणि काही टेट्राहेड्रल कंपाऊंड ते व्हीबीटी नुसार पॅरामॅग्नेटिक सांगितले जातात, पण ते ॲक्च्युअली डायमॅग्नेटिक आहे किंवा वाईस वर्सा असे प्रॉब्लेम्स आहेत. आणि कलर प्रॉपर्टीज वगैरे मेजॉरिटी प्रॉब्लेम्स आपल्याला क्रिस्टल फील्ड थेरीमध्ये सॉल्व्ह केले जाणार. तर आता आपण पाहूया क्रिस्टल फील्ड थेरी. क्रिस्टल फील्ड थेरी काय ओरिजिनली प्रपोज्ड बाय बीथ अँड अप्लाइड बाय स्कॅल्प अँड पेनी. म्हणजे बीथने स्टार्टला सांगितले, नंतर ते अप्लाय केलेली आहे स्कॅल्प अँड पेनीने. नंतर लिगॅंड अटॅच टू सेंट्रल मेटल, हे पॉस्च्युलेट्स आहेत, 2-3 पॉस्च्युलेट्स आहेत, ते पॉस्च्युलेट्स बघून घ्या. की लिगॅंड अटॅच टू सेंट्रल मेटल मे बी निगेटिव्ह ऑर न्यूट्रल. म्हणजे लिगॅंड हे सेंट्रल मेटलला अटॅच असतात. मेजॉरिटी लिगॅंड कोणते असतात? निगेटिव्ह किंवा न्यूट्रल. हे निगेटिव्ह किंवा न्यूट्रल लिगॅंड्स असतात, जे एका सेंट्रल मेटलला अटॅच झालेले असतात. त्यानंतर देअर इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मेटल अँड लिगॅंड. जनरली काय सांगितलेलं आहे की व्हीबीटी वगैरेमध्ये ओव्हरलॅपिंग वगैरे होते किंवा काय असतं, पण हे क्रिस्टल फील्ड थेरीनुसार जनरली मेटल अँड लिगॅंडमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन असतं, किंवा म्हणजे इन शॉर्ट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतात. इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे काय की ते स्टेबल एका पोझिशनला आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात जे प्रॉब्लेम्स म्हणजे ते अट्रॅक्शन रिपल्शन जे तयार होतात त्याच्यावर ही थेरी डिपेंडंट आहे. ही थेरी टोटली कोव्हॅलेंट कंपाऊंडचे कॅरेक्टरिस्टिक ते कन्सेप्ट पूर्ण इरेज करून टाकते. ही सेपरेट त्यांचा कन्सेप्ट आहे की फोर्स ऑफ रिपल्शनमुळे किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे ही कोऑर्डिनेट कंपाऊंड फॉर्म होता, असं इथे सांगितलेलं आहे. देअर इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन मेटल अँड लिगॅंड. नंतर क्रिस्टल फील्ड थेरी टोटली रूल आउट द कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे तुम्हाला सांगितलं की कोव्हॅलंट बॉन्डमध्ये कसं जे कन्सेप्ट यूज केलं जातं, कसा कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म केला जातो किंवा इथे कसं तयार होतं, टोटली रूल आउट करतं. आणि हे ह्याचा सेपरेट कन्सेप्ट आहे CFTचा की फोर्स ऑफ रिपल्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन ऑर अट्रॅक्शन, याच्यामुळे हे कंपाऊंड इथं फॉर्म होतं. मेजॉरिटी रिपल्शन्स आहे, इथं सगळं जे काही ते रिपल्शनवर बेसिस होय. त्यानंतर दिस थेरी डज नॉट टेकन इन अकाउंट द ओव्हरलॅपिंग. म्हणजे जे सांगितलं तुम्हाला व्हीबीटी वगैरेमध्ये की जेवढी ओव्हरलॅपिंग स्ट्रॉंग असते तेवढा कंपाऊंड स्ट्रॉंग असतो वगैरेचे कन्सेप्ट इथं सांगितले गेलेले आहेत. हे टोटली त्यांनी सांगितलेले की इथं काय आहे की जे येतं अकाउंट ओव्हरलॅपिंग म्हणजे टोटली इथं ओव्हरलॅपिंग एक्झिस्टच करत नाही. जे कोऑर्डिनेशन कंपाऊंड फॉर्म होतं त्याच्यात ओव्हरलॅपिंग एक्झिस्ट करत नाही. त्यानंतर क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी हे काय आहे की तुम्हाला कंपाऊंड जेव्हा तुम्हाला सांगतो, जेव्हा ते डेल्टा EG वगैरे ते असते, तुम्हाला पुढे गेलं वगैरे टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स आणि नाही का ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आपण काढतो किंवा हे सगळे कंपाऊंडचे काढतो, जेव्हा व्हॅल्यू येते एक क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी म्हणून, त्याच्यावरून आपण काढतो की कंपाऊंड किती स्टेबल आहे, किती स्ट्रॉंग आहे वगैरे. या व्हॅल्यूज येतात, त्या व्हॅल्यूजनुसार आपल्याला कळून जाईल की कसं आहे. तर जनरली क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी ही काय लेस दॅन ऑर इक्वल टू 0, म्हणजे 0 असते जास्तीत जास्त, नाही तर त्यापेक्षा निगेटिव्ह असते जनरली. जर ती 0 असेल तर कंपाऊंड अनस्टेबल असतो. म्हणजे जर 0 आली क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी तर कंपाऊंड 0 असणार, आणि क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी जर लेस दॅन 0 असेल तर तो अनस्टेबल नसून तो स्टेबल असेल. आणि त्याच्यानुसार मग कंपॅरिझन करता येईल कोणता जास्त स्टेबल आहे, कोणता जास्त कमी स्टेबल आहे, कोणता अनस्टेबल आहे, हे असं तुम्हाला कंपॅरिझन. हे CFSC हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तुम्हाला इथून पुढे तुम्हाला हेच कन्सेप्ट यूज केले जाणार आहेत. तुम्हाला हे लक्षात ठेवा क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी काय. त्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं की काही वेळा काय होतं, पहिले 5 इलेक्ट्रॉन सांगितलं तर जनरली आपल्याला काय सांगतात की प्रत्येक ऑर्बिटमध्ये एक फिल करा. इथं 1 इलेक्ट्रॉन टाका, इथं 1 इलेक्ट्रॉन टाका, इथं 3 झाले, त्यानंतर 4था इथे टाका आणि 5वा इथे टाका. पण आपण काही एक्झाम्पलमध्ये मागच्या पॉईंट्समध्ये बघितले गेलेले की 3 इथं इलेक्ट्रॉन फिल केले गेले, तर 4था इथे न जाता इथेच आला, पहिल्या ह्याच्यात आला. हे असं का झालं? म्हणजे फोर्थ तुम्हाला ते हे पण सांगितलं होतं लिमिटेशन्स त्या थेरीचे की फोर्थ D4 मध्ये कसं जातो, D5 मध्ये कसं जातो, D6 मध्ये कसं जातो, हे व्हीबीटी एक्सप्लेन करू शकले नाही. त्यामुळे आपल्याला इथे एक्सप्लेन केलं गेलं की कसं आपल्याला नाही का इथून कसे चेंजेस होतात आणि कशामुळे मग ते पेअर होतात किंवा पुढच्या ऑर्बिटलमध्ये जात नाहीत किंवा सगळं हे आपल्याला इथे समजून येणार आहे. तर जनरली D5 ऑर्बिटल म्हणजे मेटल जेव्हा आयसोलेटेड स्टेटमध्ये असतो, जे कंपाऊंड वगैरे त्यांनी काही फॉर्म केलेलं नाही, जे नॉर्मल स्टेटमध्ये असतो तेव्हा तो कसा असतो, हे असा असतो. जे हे 5 ऑर्बिटल्स त्याचे मेटल इन आयसोलेटेड स्टेट असं नॉर्मल एक जागा असतो. ऑल ऑर्बिटल्स हॅव सेम एनर्जी दॅट इज डिजनरेट. म्हणजे काय, सगळे ऑर्बिटलचे सेम एनर्जी आहेत. आपल्याला जनरली सांगितलं एका स्टेटमध्ये स्ट्रेट लाईनमध्ये एका लेवलला येते, त्यामुळे यांच्या सगळ्यांची एनर्जी सेम आहे. म्हणजे हे डिजनरेट ऑर्बिटल्स आहेत, सगळ्यांची एनर्जी सेम आहे. त्यानंतर व्हेन लिगॅंड अप्रोच टू मेटल
फोर्स ऑफ रिपल्शन मोर. म्हणजे काय, कोणताही लिगँड असेल आणि तो एखाद्या मेटलकडे येत असेल तर जनरल फोर्स ऑफ रिपल्शन मोर असतं त्याच्यात. म्हणजे काय की त्यांचे इलेक्ट्रॉनमुळे एक सर्टन लेवल नंतर जवळ येतात. हे जवळ आल्यानंतर त्यांचे सगळे एक्सटर्नली इलेक्ट्रॉन असतात. तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलं ऑर्बिटल्स, सगळे स्ट्रक्चर वगैरे तुम्हाला पिरियोडिक टेबलमध्ये सांगितलेले कसं स्ट्रक्चर असतं, ऑर्बिटल्स काय, सबशेल काय, इलेक्ट्रॉन कुठे असतात, ते सगळे बाहेरचे जे दोन ॲटमच्या बाहेरचे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन रिपल्शन होणार आणि ते स्ट्रॉंग असतं रिपल्शन. त्यामुळे रिपल्शन हे जास्त राहणार, रिपल्शन इज मोर. सो स्प्लिट इंटू 2 लेवल्स, म्हणजे कोणत्या तरी 2 लेवलमध्ये स्प्लिटिंग होते. हा मेन कन्सेप्ट आहे की त्यांची स्प्लिटिंग होते. कशामुळे, ह्या रिपल्शन, फोर्स ऑफ रिपल्शनमुळे स्प्लिटिंग होते. तुम्हाला सांगितलं, आता तुम्हाला एक आयडिया असेल किती कोणत्या ऑर्बिटलमध्ये 2 लेवलला स्प्लिटिंग होऊ शकते. तुम्हाला सांगितलेलं की अगोदर आपल्याला एक लॉजिक लावू शकतो की पहिल्यांदा 1, 2, 3 मध्ये फिल केलं, त्या चौथा याच्यात फिल झालेला. म्हणजे तुम्हाला कळू शकतो ह्या 3 ऑर्बिटल सेपरेट काहीतरी कन्सेप्ट असणार, ह्या 2चा काहीतरी सेपरेट असणार. म्हणजे 3 आणि 2 असं काहीतरी स्प्लिटिंग होणार. तुम्हाला पुढे पूर्ण डिटेल सांगतो स्प्लिटिंग कशी होणार आहे, त्याची एनर्जी कशी असेल, ते सगळं तुम्हाला सांगतो. फक्त आता तुम्हाला एवढं लॉजिक कळालं असेल की 3 आणि 2 अशी काहीतरी स्प्लिटिंग होऊ शकते, पॉसिबल आहे काहीतरी असं होणार. त्यानंतर डिपेंडिंग अपॉन जिओमेट्री ऑफ कॉम्प्लेक्स अँड फिलिंग इन ऑर्बिटल, डिपेंडिंग अपॉन जिओमेट्री ऑफ कॉम्प्लेक्स अँड फिलिंग इन ऑर्बिट डिपेंडिंग ऑन लिगँड टाईप. म्हणजे काय की जनरली हे जे काय होतं किंवा फिलिंग इलेक्ट्रॉन फिल होतात किंवा काही जिओमेट्री डिसाईड जिओमेट्रीमुळे जे चेंजेस झालेत हे कशामुळे होतं, लिगँड टाईपमुळे होतं. लिगँड टाईप म्हणजे काय, 2 टाईप आहेत, प्लेनर आणि ॲक्झियल. प्लेनर म्हणजे काय, हे तुम्हाला सांगितलं एक्स ॲक्सिस आहे, हे वाय ॲक्सिस आहे, हे एक्स ॲक्सिस आणि हे वाय ॲक्सिस आहे, हे एक्स ॲक्सिस आणि हे वाय ॲक्सिस. तर ह्या ॲक्सिसवर ह्या ऑर्बिटल्स नाहीत, हे ऑर्बिटल्स सेंटरला आहेत, हे 2 ॲक्सिसच्या मध्ये आहेत, म्हणून हे प्लेनार ऑर्बिटल्स येतात. ह्या प्लेनार ऑर्बिटल. आणि जेव्हा हे ॲक्सिसवर ऑर्बिटल्स ओव्हरलॅप होतात, अलॉंग द ॲक्सिस येतात, ह्या ऑर्बिटल्स आहेत त्या ॲक्सिसचं बरोबर, त्याला ॲक्सियल ऑर्बिटल बोलायचं. हे प्लेनर झालं, ॲक्झियल झालं. तर आता तुम्हाला कळण्यासाठी, म्हणजे आता तुम्हाला एक कळून जाईल की फोर्स ऑफ रिपल्शन कधी जास्त होणार. समजा आता ही ॲक्झियल ऑर्बिटल आहे, एखादा लिगँड असेल तो अप्रोच करतोय आणि तो जर ॲक्सिसनच येतोय, तो अप्रोच होतोय, तर इथे अट्रॅक्शन जास्त होणार, कारण हे समोरासमोर येणार कोण ना कोण. आणि इथे कसं, जेव्हा ॲक्सिसनं कोणी अप्रोच करेल लिगँड, एखादा ॲक्सिसनं अप्रोच करेल, ॲक्सिसला इथं ऑर्बिटल्स नाही आहे, म्हणजे रिपल्शन इथं होणारच नाही. म्हणजे जेव्हा एखादा लिगँड ॲक्सिसनं अप्रोच होईल तेव्हा फोर्स ऑफ रिपल्शन जास्त कोणाचं असणार, ॲक्झियल ऑर्बिटल्स. तर ॲक्झियल ऑर्बिटल्स कोणता आहे, आता त्या लास्टच्या 2 ऑर्बिटल्स आहेत, dx² - z² आणि dz². हे अशा जे ऑर्बिटल्स आहेत ह्या ॲक्झियल ऑर्बिटल्स. म्हणजे त्यांचा शेप, आता हे तुम्हाला dxy, dyz, dxz आणि dx² - y² आणि dz² असे 5 ऑर्बिटल तुम्हाला सांगितलं होतं पिरियोडिक टेबलमध्ये की डी ऑर्बिटलमध्ये हे 5 असतात. तर आता हे 2 ॲक्झियल असतात आणि 3 प्लेनर असतात. प्लेनर कोणत्या, dxy, dyz, dxz. ह्या कशा असणार आहेत, ह्या अशा असणार आहेत, तिघे अशा आहेत. ह्यांच्या अलॉंग हे ॲक्सिसवर नाही त्यांच्या ऑर्बिटल्स नाही, ते बिन बिटवीन ॲक्सिस आहे, म्हणजे हे प्लेनर ऑर्बिटल. प्लेनर ऑर्बिटल कोणत्या, dxy, dyz, dxz. त्यानंतर राहिलेलं 2 dx² - y² कशी अशी आहे आणि dz² मध्ये सिंगलच आहे, ही असे सिंपल आहे अशी. तर हे तुम्हाला एक स्ट्रक्चर कळालं. म्हणजे आता तुम्ही एक लॉजिक लावू शकता की एखादं कोणतं लिगँड अप्रोच होतंय, तर ते लिगँड मग अलॉंग द ॲक्सिस अप्रोच होतोय का प्लेनमधून अप्रोच होतोय. तुम्हाला सांगणार क्वेश्चनमध्ये की एखादं लिगँड आहे की समजा ते अलॉंग द ॲक्सिस येतं, तर कोणतं, म्हणजे तुम्हाला हे सांगतो टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल. ह्याच्यामध्ये तुम्हाला पुढे गेल्यावर सांगतो की कोणतं टेट्राहेड्रल ॲक्झियली करतं का प्लेनमधून अप्रोच करतं. तर तुम्हाला कळलं, समजा तुम्हाला एकदा हे लॉजिक कळलं की ॲक्झियल आणि प्लेनर असे 2 ऑर्बिटल्स आहेत. त्यानंतर तुम्हाला टेट्राहेड्रल ऑक्टाहेड्रल मेजॉरिटी तुमच्याकडे 2 कन्सेप्ट येतं. तर मग टेट्राहेड्रल अप्रोच कसा करतो आणि ऑक्टाहेड्रल अप्रोच कसा करतो हे जर तुम्हाला कळालं ना, तुम्हाला एकदा कळून जाईल की कोणाचं रिपल्शन जास्त होईल आणि कसं, ज्याचं रिपल्शन जास्त होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, ॲक्सिसनं अप्रोच केलंय, कोणत्या तरी एखाद्या लिगँडने ॲक्सिसनं अप्रोच केलंय, तर ते इथून समोरासमोर येणार, त्यांचं रिपल्शन जास्त होणार, त्यामुळे जास्त रिपल्शन होणार, म्हणजे जास्त एनर्जी मग त्याची स्प्लिट होऊन वर जाणार. म्हणजे काय, जेव्हा ते रिपल्शन ॲक्सिसनं अप्रोच केलेलं असेल तेव्हा dx² - y² आणि dz² ह्या स्प्लिट होणार आणि ह्या वर जाणार. म्हणजे वर जाणं म्हणजे काय, एक लेवल सर्टन, ही ग्राउंड लेवल ही आहे समजा, तर ह्याच्या वर गेलं, इथं गेलं तर समजा ह्याच्या वर गेलं तर मग ते एनर्जी जास्त आहे, ह्याच्या खाली आलं तर एनर्जी कमी आहे. म्हणजे 2 एनर्जीमध्ये स्प्लिट होणार. समजा ॲक्झियली कोणता तरी लिगँड अप्रोच केला तर त्याच्या 2 लेवलमध्ये, म्हणजे काय, हे 3 प्लेनमध्ये येतं. म्हणजे हे ॲक्सिसला नाही, हे बरोबर ॲक्सिसवर आहे आणि येणारा लिगँड पण ॲक्सिसनंच अप्रोच होतोय. म्हणजे कसं, समोरासमोर अप्रोच होते. ॲक्झियल लिगँड, हे लिगँड आहे आणि हे नॉर्मल सेंट्रल मेटलच्या ऑर्बिटल. समजा आता
हे दोघं समोरासमोर आले तर हे जास्त रिपल्शन होणार ना, जास्त रिपल्शन होणार म्हणजे ह्याच्यात एनर्जी वाढणार, म्हणून हा मग ह्याची ऑर्बिटल वर जाणार. आणि ज्या प्लेनमध्ये येतं म्हणजे जे असं बरोबर समोरासमोर येतात, एक अशी आहे आणि एक अशी चालली आहे, त्यांच्या ऑर्बिटलमध्ये रिपल्शन कमी असणार म्हणून त्या खाली जाणार, त्यांची एनर्जी कमी असणार. म्हणजे काय, समजा जर ॲक्झियली कोणी ओव्हरलॅप करणार असेल तर ॲक्झियलमध्ये काय dx² - y² आणि dz² यांची एनर्जी जास्त असेल, हे स्प्लिट होऊन वर जाणार आणि जे कमी एनर्जीचे आहेत ते कमी खाली राहणार. म्हणजे यांचे डिस्ट्रीब्युशन कसं होणार, 3 खाली 2 वर असे. खाली वर म्हणजे काय की एनर्जी लेवल्स आहेत, खाली म्हणजे एनर्जी कमी, वर म्हणजे ग्राउंड लेवलपेक्षा वर म्हणजे एनर्जी जास्त. तुम्हाला आता एक्झॅक्ट हे तुम्हाला सांगतो की कशी स्प्लिटिंग होते. तर आता कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये तुम्हाला सांगितलं मेजॉरिटी कंपाऊंड टेट्राहायड्रल किंवा ऑक्टाहायड्रल तुम्हाला एक्झाम्पल येणार होता. टेट्राहायड्रल आणि ऑक्टाहायड्रलमध्ये कशी अरेंजमेंट असते, टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्स कसा अप्रोच करतो, ऑक्टाहायड्रल कसा अप्रोच करतो, ऑर्बिटलचं तुम्हाला कळालं, ॲक्सियल कोणता येतात आणि प्लेनर कोणता येतात. ॲक्सियल म्हणजे अलॉंग द ॲक्सिस आणि प्लेनर म्हणजे इन बिटवीन ॲक्सिस, ह्या दोन तुम्हाला ऑर्बिटल कळाल्या. आता टेट्राहायड्रल आणि ऑक्टाहायड्रल हे कसं अप्रोच करतो हे कळाल्यानंतर तुम्हाला कळेल. म्हणजे समजा ॲक्सियल ऑर्बिटल्स येतात आणि एखादा कंपाऊंड टेट्राहायड्रल किंवा ऑक्टाहायड्रल जेव्हा ॲक्सियली अप्रोच करत असेल, म्हणजे जनरल तुम्हाला थेरोटिकल कन्सिडर करून टाका, टेट्राहायड्रल आणि ऑक्टाहायड्रल हे एक वेगवेगळ्या पद्धतीने अप्रोच करतो. टेट्राहायड्रल कसा करतो, फॉर एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करा की एखादा कंपाऊंड आहे तो ॲक्झियल, आता आपलं ऑर्बिटल ॲक्झियल ऑर्बिटल आहे आणि लिगॅंड अप्रोच करणारा ॲक्झियल अप्रोच करणार, दोघं जेव्हा समोरासमोर येणार तेव्हा रिपल्शन जास्त असणार आणि त्याची एनर्जी जास्त असणार. हे कन्सेप्ट तुम्हाला कळाला. आता बघूया ऑक्टाहायड्रल कॉम्प्लेक्स कसा अप्रोच करतो. ऑक्टाहायड्रल कॉम्प्लेक्स कसा करतो, अप्रोच ॲट ॲन ॲक्झियल लेवल. म्हणजे काय, ॲक्सियली ओव्हरलॅप करतो. म्हणजे कसं असणार की त्याचं शेप जनरली कसं असणार, हे असं, हे जर असं तुम्ही ॲक्सियल आहे तर अप्रोच करताना तो समोरासमोर येणार, म्हणजे ॲक्सियल ऑर्बिटलला समोरासमोरून अप्रोच करणार आहे, हे असं अप्रोच करणार, तो ॲक्सियली अप्रोच करणार. म्हणजे काय, ॲक्सियल ऑर्बिटल जेवढं आहे त्यांचे एनर्जी जास्त राहणार. म्हणजे कोणत्या ऑर्बिटल जास्त आहेत, म्हणजे काय dxy dyz dxz ह्यांना काय मिनिमम रिपल्शन असणार, कारण त्या ऑर्बिटल कशा आहेत, प्लेनर ऑर्बिटल्स येतात. म्हणजे त्या ऑर्बिटल्स कशा येतात, हे तुमचं ॲक्सियल आहे, ह्या मध्ये येतात, अशा येतात, हे अशा ऑर्बिटल्स येतात. आणि जो ऑक्टाहायड्रल अप्रोच कसा करणार आहे, ह्या ॲक्सिसला असा अप्रोच करणार आहे. म्हणजे हा जे इथे येणार आहे तसा अप्रोच करणार. म्हणजे तुम्हाला सांगतो की ॲक्सियल लिगॅंड अप्रोच कसा करणार, असा, आणि ह्या ऑर्बिटल्स कशात अशा. म्हणजे हे कमी मिनिमम रिपल्शन राहणार आहे. जेव्हा समोरासमोर असेल तेव्हा जास्त रिपल्शन असणार. म्हणजे dxy dyz आणि dxz ह्या ऑर्बिटलला इथे जास्त रिपल्शन करणार, त्यामुळे जास्त रिपल्शन करणार म्हणजे कमी रिपल्शन करणार, म्हणजे ते लोअर एनर्जीचे राहणार. म्हणजे त्याची स्प्लिटिंग जेव्हा होणार तेव्हा ते लोअर एनर्जी लेवलला ते असताना हायर एनर्जी लेवलला कोणते असणार, dx² - z², कारण ते ॲक्सियल आहेत. कारण ॲक्सियल समोरासमोर अप्रोच होणार, त्याचे रिपल्शन जास्त असणार, एनर्जी जास्त असणार, तेवढं वर असणार ते. म्हणजे काय, सो मॅक्झिमम रिपल्शन मोर एनर्जी. मग हे असे स्प्लिट झाले. हे आपलं डिजेनरेट ऑर्बिटल्स हे काहीच नाही, नॉर्मल आहे. जेव्हा लिगॅंड अप्रोच करतो, जेव्हा ऑक्टाहायड्रल कॉम्प्लेक्समध्ये ऑक्टाहायड्रल समजा ते लिगॅंड जेव्हा अप्रोच करणार तेव्हा स्प्लिटिंग अशी होणार. हे बघा dxy dyz dxz, त्यानंतर dx² - y² आणि z² असे दोन स्प्लिटिंग झाली. म्हणजे काय, हे मिनिमम रिपल्शन, हे मॅक्झिमम रिपल्शन. जास्त रिपल्शन असल्यामुळे हायर लेवलला गेलं, हे लोअर लेवलला, अशी स्प्लिटिंग झाली. तर आता ह्या दोघांचं सेंटर, ह्याला काय बोलायचं, बेरी सेंटर. आणि हे दोघांचं जेव्हा एक स्ट्रेट लाईनमध्ये जेव्हा येणार आहे, म्हणजे हे दोघांची जे इथं सेंटरला इथं एनर्जी, ह्याला बेरी सेंटर बोलायचं. बेरी सेंटर म्हणजे काय, दोघांची एक कॉमन लेवल. त्यानंतर आता तुम्हाला सांगतो यांची स्प्लिटिंग झाली, आता 3 ऑर्बिटल स्प्लिटिंग झाल्या, तर ह्याच्यावरून तुम्हाला कळणार पेअरिंग कशी होणार. तुम्हाला सांगितलं होतं 3 ऑर्बिटलमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत, फिलिंग कशी होणार, प्रत्येक ऑर्बिटलमध्ये एक. पण इथं काय होतं, कधी कधी पहिल्या 3 ऑर्बिटलमध्ये एक जातो, चौथा इलेक्ट्रॉन पहिल्या ऑर्बिटलमध्ये येतो. हे कसं होतं तुम्हाला इथं कळेल. तर इथं जनरली या पूर्ण याच्यामध्ये CFT मध्ये कन्सेप्ट काय घ्यायचा, जी प्रोसेस कमी एनर्जीची आहे ती होणार. म्हणजे पेअरिंग एक असेल किंवा मग पेअरिंग किंवा इथं तुम्हाला सांगितलेलं पेअरिंग किंवा स्प्लिटिंग एनर्जी. म्हणजे जी एक एनर्जी कमी प्रोसेस, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा लिगॅंड आहे तो अप्रोच होतोय आणि तेव्हा त्याची नाही का पेअरिंग एनर्जी कमी आहे नॉर्मल एनर्जीपेक्षा. म्हणजे बाकीच्या एनर्जीसाठी लागणार आहे, म्हणजे वरच्या ऑर्बिटलमध्ये जाण्याऐवजी त्याला वरच्या ऑर्बिटलमध्ये जायला जास्त एनर्जी लागणार. म्हणजे कसं काय, कारण हे बघा तुम्ही इथं 3 1 असे 3 इलेक्ट्रॉन इथं फिल केले, तर चौथा इलेक्ट्रॉन त्याला इथं फिल करायला सोपा जाईल, कारण इथं एनर्जी कमी आहे. कारण याच्यात चौथ्यात जायचं म्हणलं एवढं एनर्जी बॅरियर क्रॉस करून इथे जायचं आहे, तेव्हा त्याला एनर्जी क्रॉस
लॉस करावं लागणार, त्याला जास्त एनर्जी लागणार. त्यामुळं जेव्हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड, हे बघा तुम्हाला सांगितलं स्ट्रॉंग फील्ड लिगँड असेल ना तर पेअरिंग एनर्जी कमी असते स्प्लिटिंग एनर्जीपेक्षा. त्यामुळे मग जी कोणत्या ह्या पूर्ण ह्याच्यात कन्सेप्टच तुम्ही कन्सिडर करू, हे थेरोटिकल कन्सिडरच करून टाका की जी कमी एनर्जीची प्रोसेस ती होणार. इथं स्ट्रॉंग फील्ड लिगँडमध्ये काय आहे की पेअरिंग एनर्जी कमी, म्हणून काय होतं मग इथंच चौथा इलेक्ट्रॉन इथं पेअर होणार, पहिल्या इलेक्ट्रॉनला इथं पेअर होणार, वर जाणार नाही. जेव्हा 1 2 3 नंतर पहिला पेअर, दुसरा पेअर, तिसरा पेअर म्हणजे टोटल 6 इलेक्ट्रॉन झालं, 7वा इलेक्ट्रॉन मग त्याला नाविलाज असेल तेव्हा वर जाणार. आणि हे तुम्हाला सांगितलं DXY DYZ DXZ हे कसं आहे आता इन बिटवीन ॲक्सिस म्हणजे प्लेनर आहे, त्याला काय म्हणायचं, त्यांनाच T2G ऑर्बिटल्स पण म्हणतात. आणि DX² - Y² आणि DZ² हे अलॉंग द ॲक्सिस आहेत, यांना नाव काय EG, म्हणजे हे जे T2G ह्याचं EG अशा दोन प्रकारचे जे नाव आहेत. आणि तुम्हाला जनरल सांगतो हे सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे की T2G मध्ये एक इलेक्ट्रॉन, T2G काय करतं इन ऑक्टायडल कॉम्प्लेक्स, T2G स्टॅबिलाइज बाय -0.4 डेल्टा आणि EG डिस्टॅबिलाइज बाय +0.6 डेल्टा. म्हणजे काय तुम्हाला सांगितलं क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जीवरून सगळं काढायचे. आता क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी कशी काढणार ते पण तुम्हाला सांगतो. आणि क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी तुम्हाला जनरली सांगितलं निगेटिव्ह असते, 0 असेल तर अनस्टेबल असतो, पॉझिटिव्ह असेल तर प्रश्नच येत नाही. त्यामुळे बघा प्रत्येक इलेक्ट्रॉन जेव्हा T2G ऑर्बिटल म्हणजे DXY DYZ DXZ मध्ये जाणार तेव्हा तो -0.6 न एनर्जी ती कमी करणार किंवा ते हे करणार. म्हणजे समजा हे -0.4 आहे तर समजा एक इलेक्ट्रॉन DXY DYZ मध्ये गेला, एक इलेक्ट्रॉन DXY मध्ये गेला, एक DYZ मध्ये गेला. जेव्हा हे 2 इलेक्ट्रॉन झाले तर 2 × मल्टिप्लाय बाय -0.4 म्हणजे काय -0.8 डेल्टा अशी एनर्जी झाली. म्हणजे जनरली काय आता हे स्टेबल कंपाऊंड आहे. कारण क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी ही जेव्हा मायनस असते तेव्हा स्टेबल असतो. मग आता तुम्हाला एक लॉजिक लागेल, आता मायनस ज्याची कोणाची जास्त मायनस आहे म्हणजे तेवढं त्याच्यावरून तुम्हाला कळेल की कोणतं जास्त स्टेबल आहे, तुम्हाला हे कन्सेप्ट कळून जाईल. आणि तेच जेव्हा इथे एखादा इलेक्ट्रॉन फील होणार तेव्हा इथं +0.6 डेल्टा अशी एनर्जी तयार होणार EG मध्ये. हे कुठं होणार, फक्त ऑक्टायडल कॉम्प्लेक्समध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करा की 3 इलेक्ट्रॉन आहेत, तेव्हा तुम्हाला क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी कशी येणार, -0.4 × 3 म्हणजे -1.2 येणार अशी. का, कारण की जे फील होणार तिथे 1 इलेक्ट्रॉन झाला, 2 इलेक्ट्रॉन झाला, 3 इलेक्ट्रॉन झाला, तिन्ही पण सेमच यात फील झालेले म्हणजे हे काय -0.4 × 3. आणि चौथा इलेक्ट्रॉन इथे कुठं जाणार आहे, या वरच्या ऑर्बिटलमध्ये नाही जाणार, चौथा इथेच येणार म्हणजे 4 × -0.4. 5वा इथे गेलो 5 × -0.4. 6वा इथे गेलो 6 × -0.4. आता 7वा इलेक्ट्रॉन जेव्हा जाणार आहे तेव्हा 6 × -0.4 + 0.6, कारण हे 0.6 मध्ये इथे एक इलेक्ट्रॉन गेला म्हणजे इथे. आणि यांची टोटल जेव्हा बेरीज करणार तुम्ही, जेव्हा टोटल यांचं काउंट करणार तेव्हा जी पॉझिटिव्ह की निगेटिव्ह होती, जी व्हॅल्यू येईल त्याहून तुम्हाला कळेल की नाही का ते कंपाऊंड स्टेबल आहे की अनस्टेबल आहे किंवा कसं आहे. त्याची स्प्लिटिंग एनर्जी जास्त, तो जास्त स्टेबल, ज्याची कमी तो जास्त. म्हणजे तुम्हाला कंपॅरिझन कळालं आता कोणता कंपाऊंड स्टेबल असणार, कोणता कमी स्टेबल असणार, कोणता हे सगळं तुम्हाला फॉर्म कळालं. आता हे ऑक्टायडल कॉम्प्लेक्स झालं. सेम इथंच काय आता टेट्रायडल कॉम्प्लेक्स जेव्हा वापरायचो तेव्हा कसा होता, इन बिटवीन ॲक्सिस म्हणजे प्लेनर ऑर्बिटलनं तो वापरायचा होतो. प्लेनर ऑर्बिटल कोणता आहेत म्हणजे इन बिटवीन ॲक्सिसच्या मधल्या ऑर्बिटल्स कोणत्या आहेत आपल्या DXY DYZ DXZ. मग त्यांना जास्त रिपल्शन राहणार, जास्त रिपल्शन म्हणजे जास्त एनर्जी म्हणजे वरच्या लेवलला जाणार ते. म्हणजे इथे स्प्लिटिंग कशी झाली टेट्रायडलमध्ये DXY DYZ DXZ आणि हे DX² -YZ². आता हे तुम्हाला सांगितलं DX² -YZ² म्हणजे EG आणि हे DXY YZ आणि XZ हे काय T2G ऑर्बिटल. तर इथे काय कन्सेप्ट आहे, जेव्हा DX² - Y² मध्ये जेव्हा हे जाणार इलेक्ट्रॉन जाणार तेव्हा -0.6 न त्याला स्टॅबिलाइज करणार आणि जेव्हा EG मध्ये जाणार ते +0.4 न डिस्टॅबिलाइज करणार. म्हणजे तुम्हाला कळलं इथं प्रत्येक जाणारा इलेक्ट्रॉन -0.6 एनर्जी देतो, इथं +0.4 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन इथे गेले तर -0.6 × 2 ह्याची क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी झाली. 3 गेले तर 3 × -0.6 झालं. 4 गेले तर 4 नंतर मग -0.6 × 4. 5वा गेल्यानंतर कसं होणार, 4 × हे 4 झाले, त्यानंतर 4 × -0.6 प्लस इथे एक गेलाय म्हणजे हे +0.4. हे जी ॲडिशन करायची टोटल किती येते त्याच्यावरून तुम्हाला कळतं. हे तुम्हाला वाटलंच एखादं एक्झाम्पल समजावून पण सांगेल त्याचं. तर जनरली इथे काय लो एनर्जी प्रोसेस प्रिफर्ड म्हणजे काय तुम्हाला सांगितलं, जी प्रोसेस लो एनर्जीची ती होणार.
कशात इलेक्ट्रॉन फिल केलं जाणार, काय होणार. आता इथं समजा तुम्हाला सांगितलं इथे एनर्जी कमी आहे, म्हणजे इथं मग डायरेक्ट ह्या ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉनच जाणार नाही ना, अगोदरच कोणता इलेक्ट्रॉन जाणार, इथे जाणार, कारण इथे एनर्जी कमी आहे. म्हणजे जनरली जे लो एनर्जी म्हणजे काय, जे कष्टाचे कामं नाहीत ते लवकर होतात, म्हणजे एक इझिली होऊन जाते असे कामं, म्हणजे ह्याच्यात एनर्जी ज्याला जास्त लागते ते कामं होत नाहीत, आणि ज्याला एनर्जी कमी लागते ते इझिली होतात, म्हणजे आळशी माणसाचे काम आहे ते. तर तुम्हाला इथं हे फिल केलं जाणार. आता तुम्हाला सांगितलं हे मेन कन्सेप्ट आहे, जेव्हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड असेल तेव्हा पेअरिंग एनर्जी कमी असते, आणि वीक फील्ड लिगँड असेल तेव्हा पेअरिंग एनर्जी जास्त असते. म्हणजेच इनसाइट काय, आता तुम्हाला सांगाल स्ट्रॉंग फील्ड कोणते, वीक फील्ड कोणते, त्यांच्या लेवल्स कसे आहेत ते ओळखायचे कसे, ते तुम्हाला पुढच्या ह्याच्यात सांगेल. आता इथं बघा, जे तुम्ही लक्षात ठेवा, स्ट्रॉंग फील्ड असेल तर पेअरिंग एनर्जी कमी असते, आणि वीक फील्ड असेल तर पेअरिंग एनर्जी जास्त असते. म्हणजे ज्या प्रोसेसला एनर्जी जास्त लागते ते होणार नाही. म्हणजे इन शॉर्ट कसं, जेव्हा स्ट्रॉंग फील्ड असेल तेव्हा पेअरिंग एनर्जी कमी असते, म्हणजे जी कमी एनर्जी प्रोसेस आहे ती होणार, म्हणजे पेअरिंग एनर्जी इथं कमी लागते, म्हणून इथे पेअरिंग होणार. इथे तुम्हाला कन्सिडर का, जेव्हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड अप्रोच करणार ऑक्टाहेड्रलमध्ये, त्यामुळे तेव्हा कसं होणार, म्हणजे जेव्हा ऑक्टाहेड्रलमध्ये स्ट्रॉंग फील्ड लिगँड अप्रोच करणार तेव्हा काय होणार, 1 2 3 अशी फिलिंग होणार, आणि चौथा इलेक्ट्रॉन पेअर होणार. त्याच ऐवजी जर वीक फील्ड लिगँड जर अप्रोच होत असेल तर पेअरिंग कशी होणार, ते 1 2 3, आणि चौथा कुठे जाणार, डायरेक्ट इथे जाणार. म्हणजे जी प्रोसेसमध्ये एनर्जी कमी लागते तीच प्रोसेस होणार, आणि वीक फील्डमध्ये काय पेअरिंग एनर्जी जास्त आहे त्यामुळे पेअरिंग होत नाही इथं. म्हणजे काय की समजा इथं तुम्ही अप्रोच केलं सांगितलं, चौथा इलेक्ट्रॉन कुठे जाणार, dx² - y² मध्ये जाणार, चौथा इथे पेअर होणार नाही. म्हणजे तुम्हाला कळलं की वीक फील्ड असल्यावर पेअरिंग होणार का, म्हणजे कळलं स्ट्रॉंग फील्ड असल्यावर पेअरिंग होणार आणि वीक फील्ड असल्यावर पेअरिंग होणार नाही. जनरली हे तुम्हाला कन्सेप्ट कळाला आता. आणि तुम्हाला सांगितलं आता हे T2 हे डेल्टा टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रलचं रिलेशन काय, टेट्राहेड्रलची स्प्लिटिंग एनर्जीचं आणि ऑक्टाहेड्रलचं रिलेशन काय, तर डेल्टा T = -4/9 × डेल्टा नॉट, हे असं ह्याचं रिलेशन आहे. तर जनरली काय, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ D4 to D7 मे बी डिफरंट डिपेंड अपॉन लिगँड. म्हणजे काय की चौथा इलेक्ट्रॉन पेअर कुठं होतोय, 1 2 3 झालं, चौथा कुठं जातोय हे लिगँडवर डिपेंड आहे. जर वीक फील्ड असेल तर चौथा इथे जाणार, स्ट्रॉंग फील्ड असेल तर इथं चौथा पेअर होणार. ह्याच्यावरून तुम्हाला कळालं की पेअरिंग एनर्जी कधी होणार, पेअरिंग कधी होणार, परत पेअरिंग कधी नाही होणार, कोणता स्ट्रॉंग फील्ड असल्यावर अप्रोच कसं करतो, वीक फील्ड असल्यावर अप्रोच कसं करतो, टेट्राहेड्रल अप्रोच कसं करणार आहे, ऑक्टाहेड्रल अप्रोच करणार कसं आहे, त्यामुळे स्प्लिटिंग कशी होते, हे सगळे कन्सेप्ट तुम्हाला समजलेले. हे एकदम मी डिटेलिंग तुम्हाला शिकवायचा प्रयत्न केलेला, तुम्हाला इझी भाषेमध्ये समजून जावे. तुम्हाला अजूनही नाही कळालं तर मी अजून एक्सप्लेन करेल, तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता की हे नाही कळालं, ते नाही कळालं, म्हणजे मला कळेल की मी एवढं जे तुम्हाला सांगतोय ते तुम्हाला जर पोहोचलं तुमच्यापर्यंत, तुम्हाला याचा फायदा झाला तर मला खूप चांगलं वाटेल त्याच्यातून. आणि तुम्हाला जर त्यातून नसेल समजलं, तुम्ही क्वेरीज काय असेल तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा, काही असेल तर ते तसं सांगा. आणि ज्यांना कन्सेप्टची गरज आहे की क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी समजलं नाही, किंवा तुमचा कलिग वगैरे कोण असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, आणि तुम्ही पण हे पूर्ण लर्न करून घ्या, आणि तुम्हाला सोपं जाईल. आणि जास्त वेळ नाही, 20 मिनिटाचा व्हिडिओ असेल जास्तीत जास्त हा, आणि त्याच्यात तुम्हाला पूर्ण क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी कळून जाईल. धन्यवाद.